उद्धव ठाकरेंकडून बंडखोर खासदारांसाठी परतीचे दरवाजे पुन्हा उघडे करण्याचा निर्णय। सोमवार किंवा मंगळवारी सर्व खासदारांना व्हीप पाठवून बैठकीला या असं पुन्हा एकदा कळवलं जाणार असल्याची माहिती। कैलास पाटील आणि वरुण सरदेसाईंची रात्री ओमराजेंशी चर्चा। मध्यरात्री 1 तास बैठक। ओमराजेंच्या मनधरणीसाठी भेट घेतल्याची माहिती। मातोश्रीचा निरोप घेऊन ठाकरेंचे आमदार ओमराजेंना भेटले। 6 फुटीर खासदारांच्या स्वतंत्र गटाबाबतचे पुरावे लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती। पुढील 2 ते 3 दिवसात 6 फुटलेले खासदार भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। मतदारसंघामध्ये गेल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून 2 दिवसात राजकीय निर्णय घेणार। खासदार ओमराजे निंबाळकरांची भूमिका। पवनराजेंना नेमकं कुणी मारलं? ओमराजेंचा संतप्त सवाल। 6 बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा पहिला दौरा। आज ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचा दौरा। मान्सून 23 जूनपासून महाराष्ट्रात सक्रिय होण्याचा अंदाज। कोकणात मुसळधार पावसाची शक्यता। महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट आणि उकाड्याचा प्रभाव। 24 ते 25 जून दरम्यान मान्सूनचा जोर वाढणार। मुंबईमध्ये सकाळच्या सुमारास पावसाची हजेरी। सायन, कुर्ला, वरळी, चेंबूर आणि मानखुर्दमध्ये पावसाच्या सरी। उकाड्यानं हैराण मुंबईकरांना दिलासा। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अवघा 9%च पाणीसाठा। पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता। मुंबईवर 30% पाणी कपातीचं सावट। आज देशभरामध्ये नीटची फेरपरीक्षा। परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। सीसीटीव्हीच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर नजर। आज आंतरराष्ट्रीय योग दिन। देशभरामध्ये योग दिन साजरा। कोलकात्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत योग दिन साजरा। राजकीय नेते आणि अभिनेत्यांचा योगाभ्यासात सहभाग। मुंबईमध्ये जुहू बीचवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांनी केली योग साधना। योग दिनात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। उल्हासनगरात मंचुरियनच्या चटणीत निघालं पालीचं पिल्लू। मंचुरियन चटणी खाल्ल्यानंतर बिघडली महिलेची तब्येत। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। परभणीच्या मानवतमध्ये हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला। 5 जणांचा मृत्यू। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 22 ते 23 जणांना बाहेर काढल्याची माहिती। मंडप कोसळल्याचं कारण अद्याप स्पष्ट। इराणकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद। इस्रायलनं लेबनॉनवर हल्ला केल्यानं इराणचा निर्णय।